विवाहित महिलांना मिळालेले काही कायदेशीर हक्क आहेत का आणि त्याच्या काही तरतुदी आहेत का, स्पेशल राईट्स आहेत का काही मॅरिड विमेनला? तर हो, आपल्या भारतामध्ये काही स्पेशल ॲक्ट्स आहे जे विमेनला प्रोटेक्शन देतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे विवाहित महिलेला आपल्या लग्न झालेल्या घरामध्ये राहण्याचा हा पूर्णतः अधिकार आहे. पती जीवित असतानासुद्धा, पती जीवित नसतानासुद्धा त्यांना त्या घरातून कोणीही काढू शकत नाही. दुसरं मुख्य म्हणजे की जर तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वेळेस काही भेटवस्तू मिळाल्या असतील तुमच्या नातेवाईकांकडून किंवा तुमच्या आईवडिलांकडून, तर त्या स्त्रीधनावर हक्क हा पूर्णतः सर्वस्व हक्क हा असतो त्या महिलेचा. त्याच्यावरती कोणीही दुसरा आपला हक्क गाजवू शकत नाही. तिसरी मुख्य गोष्ट म्हणजे की जर सपोज तुमच्या नवऱ्यासोबत कुठल्याही कारणाने जर काही भांडण झालं असेल, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला जर शाब्दिक छळ केला असेल, तुमचा आर्थिक, मानसिक, शारीरिक असा कुठल्याही प्रकारचा छळ केलेला असेल, किंवा तो तुम्हाला तुमच्या खर्चाचे पैसे देत नसेल, तुम्हाला व्यवस्थित तुमचं पालनपोषण करत नसेल, तर या परिस्थितीमध्ये तुम्ही DVच्या अंतर्गत म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या अंतर्गत तुम्ही प्रोटेक्शन ऑर्डर मागू शकता अंडर सेक्शन 19 आणि तुम्ही कंपन्सेशनसुद्धा मागू शकता. आणि हेच नाही तर तुम्ही त्या घरामध्ये राहण्याचा अधिकारसुद्धा म्हणू शकता. त्याच घरामध्ये जिथे तुमच्यासोबत डोमेस्टिक व्हायलन्स झालेलं असेल, तुम्हाला त्या घरातून काढण्याचा कोणालाही अधिकार नाही. आणि मुख्य म्हणजे काही महिलांना हा प्रश्न असतो की आमच्या पतीने आम्हाला डिवोर्ससाठी नकार दिला आहे आणि आमच्या पतीसोबत पटत नाही, पण आम्हाला वेगळं व्हायचं आहे, मला वेगळं व्हायचं आहे, तर काय मी एकटी डिवोर्स फाईल करू शकते का? तर हो, तुम्ही एकट्या डिवोर्स फाईल करू शकता. तुमच्या पतीच्या कन्सेंटची काहीही गरज नाही आहे. तर हे काही बेसिक राईट्स आहे जे प्रत्येका विवाहित महिलेला माहीत असले पाहिजे. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.